मोटर, 3 फेजची इंडक्शन मोटर आणि DC जनरेटर याचे भाग ओळखणे आणि त्यांच्या टर्मिनलचे टेस्टिंग घेणे, हा पोर्शन बघायचा आहे आपल्याला. तर आपल्याकडे हे मोटर ट्रेनर्स आहे, याच्यावरून मी तुम्हाला समजावून सांगते. ह्याला काय म्हणतात सांगा? हे काय आहे? टर्मिनल्स आहे. ओके, हे आहे टर्मिनल. नंतर हा जो असतो याला म्हणतो आपण टर्मिनल बॉक्स. ओके, आणि त्यानंतर आता हा जो तुम्हाला आतमध्ये दिसतो आहे हा याला रोटर म्हणतो आपण. रोटर हे बघा इकडनं, हे जे आहे ना हे रोटर आहे. ओके, आणि आता हा जो आहे याला आपण काय म्हणतो? कव्हर, योक. ओके, योक. आणि आता ह्या योकच्या मध्ये किंवा या फ्रेमच्या मध्ये जे आहे हे आहे फील्ड वाइंडिंग. हिला म्हणतो आपण फील्ड वाइंडिंग. इकडच्या पुरांनी ही फील्ड वाइंडिंग आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे त्याला आपण शाफ्ट म्हणतो. ज्यावरती हे रोटर रोटेट होतं. ओके, रोटरचं काम आहे रोटेट होणे. ओके, तर हे झाले इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर्सचे पार्ट. आता आपण बघूया डीसी मोटर. जी DC मोटर आहे हीच आपण ऍज अ DC जनरेटर म्हणून पण वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे हे DC जनरेटरचं आणि DC मोटरचं एकसारखं असते. तर यामध्ये बघा, हे यामध्ये पण हे जे आहे टर्मिनल्स आहे. हा जो आहे हा टर्मिनल बॉक्स आहे. त्यानंतर हा योक किंवा ही फ्रेम आहे, बॉडी. त्यानंतर हे जे आतमध्ये आहे ही फील्ड वाइंडिंग आहे याच्यात पण. आणि ह्याच्या आतमध्ये बघा, इकडे बघा, हे जे आहे हे आर्मेचर आहे. हे आर्मेचर आहे. ठीक आहे. आणि यामध्ये हे जे आहे याला आपण कम्युटेटर असे म्हणतो. कम्युटेटर, हे कम्युटेटर आहे. हे हार्ड ड्रॉन कॉपर पासून बनलेलं असते. हा, आणि हे जे आहे हे कार्बन ब्रशेस आहे याच्यामध्ये. हे ब्लॅक कलरचे जे दिसत आहे ना तुम्हाला, हा हे कार्बन ब्रशेस आहे. हो, हे EMF कलेक्ट करण्याचं काम करतात. आता ह्या कम्युटेटरचं काय काम असतं की यामध्ये जो जनरेट होतो ना तो AC जनरेट होतो EMF, परंतु कम्युटेटरद्वारे तो DC मध्ये त्याचं रूपांतर करतो. आणि हे जे आहे हे शाफ्ट आहे. हे शाफ्ट आहे. आणि हे काय आहे? फाउंडेशन. म्हणजे ऍक्च्युअल मोटर आपली जेव्हा फिरते तेव्हा ती फाउंडेशन वरती फिट असायला पाहिजे. त्यामुळे हे समजा फाउंडेशन असतं आणि हे ते नट बोल्ट्सनी त्याला टाईट केलेलं आहे. तर तुम्हाला पार्ट्स समजले आता? आपल्याला इंडक्शन मोटरच्या टर्मिनलची कंटिन्युटी घ्यायची आहे. तर हे तुम्ही एक टर्मिनल कॉमन घ्या आणि मग दुसऱ्या टर्मिनल सोबत जोडून बघा. हे बघा इथे दाखवत आहे थोडंसं रेजिस्टन्स. याचाच अर्थ असा की हे एका म्हणजे एका वाइंडिंगचे 2 टर्मिनल आहे. हे U1 आहे आणि हे U2 आहे. ओके, आता मग हे टर्मिनल झालं आहे तुमचं. आता ह्या टर्मिनल सोबत बघा कनेक्ट करून दुसऱ्या. हां, इथे दाखवत आहे. म्हणजे हे झालं तुमचं V1 आणि हे V2. ओके, इकडचं V1 आणि हे V2. ठीक आहे. हे U1 होतं आणि हे U2 होतं. आता उरलेले टर्मिनल बघा. जे उरलेले 2 आहे बघा इथे दाखवत आहे. म्हणजे ही W1 आणि W2 अशा प्रकारे तुम्ही 6 टर्मिनल जे आहे हे इंडक्शन मोटरचे ओळखलेले आहे. ओके, हे झालं आपलं मल्टीमीटरच्या साह्याने. आता आपण सिरीज लॅम्पच्या साह्याने सुद्धा याचे टर्मिनल ओळखू शकतो. ठीक आहे. सिरीज टेस्ट लॅम्पने घेऊया आपण. थांब तू जरा टेस्ट करून बघू. बघा, आपण मल्टीमीटरच्या साह्याने आता टर्मिनल टेस्टिंग घेतलं ना. आणि आता आपण नाही का ह्या जनरेटरचं आर्मेचरचे कोणते टर्मिनल आहे आणि फील्डचे कोणते आहे हे आपण सिरीज टेस्ट लॅम्प आहे हा बघा आपला. तर या सिरीज टेस्ट लॅम्पच्या साह्याने घेऊ. यामध्ये मेन म्हणजे सेफ्टी काय पाळायची आहे की उघड्या कंडक्टरला आपण हात लावायचा नाही आहे. उघड्या बेअर कंडक्टरला आपण टच करायचं नाही आहे. आणि आता बघा, कोणतेही तुम्ही एक कॉमन पॉईंट घ्या आणि तिथून प्रत्येक टर्मिनलला असे लावून बघा. तर आता तुम्हाला काय दिसले आहे की ह्या 2 टर्मिनलमध्ये तुमचा लाईट ग्लो झालेला आहे. बरोबर, सिरीज लॅम्प आहे हा. तर हा तुमचा ग्लो झालेला आहे. हा जेव्हा ग्लो होतो आहे म्हणजेच आपण मगाशी मल्टीमीटरच्या साह्याने घेतला तेव्हा बघितलेलं आहे की रेजिस्टन्स आर्मेचरचं कमी आहे. ठीक आहे ना. आर्मेचरचं रेजिस्टन्स कमी असल्यामुळे हे लाईट तुमचे ग्लो झालेले आहे. मग आता उरलेले 2 टर्मिनल तुम्ही चेक करा. तर यामध्ये हा लाईट बघा लागत नाही आहे. थोडंसं जस्ट हे होतं आहे स्पार्किंग. म्हणजे हा लाईट लागत नाही. याचाच अर्थ हे फील्डचे 2 टर्मिनल आहे.
म्हणजे हे जे डीसी जनरेटर आहे याचे आर्मेचरचे 2 टर्मिनल आणि फील्डचे 2 टर्मिनल तुम्ही ओळखलेले आहे. लाईट लागला कारण त्यामध्ये कंटिन्युटी आहे. ओके. आणि बघा आता फील्डचं रेजिस्टन्स जास्त असल्यामुळे तुमचं फील्डमध्ये जस्ट स्पार्किंग झालं, लाईट लागलेला नाहीये. आणि त्यानंतर पहा याच्या आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगमध्ये कुठेही शॉर्ट नाही आहे. हे का बरं आपल्याला कळतं आहे की लाईट लागलेला नाही आहे तुमचा, म्हणजेच त्याच्यात खूप जास्ती रेजिस्टन्स आहे, म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स असतं जास्ती आहे. ठीक आहे. आता आपण तेच सेम घेऊया. असू दे, सोडलं तरी चालेल. बघा आपण आता इंडक्शन मोटर जे आहे ना, 3 फेज इंडक्शन मोटर, त्याचं सिरीज लॅम्पच्या सहाय्याने कंटिन्युटी टेस्ट करूया. एक कॉमन टर्मिनल घ्या आणि प्रत्येक टर्मिनलला टच करून बघा. इथे लाईट लागला म्हणजेच तुम्हाला एका वाइंडिंगचे 2 टर्मिनल मिळाले, U1 आणि U2. याला U1 म्हणा, याला U2 म्हणा. ओके. आता बघा हा टर्मिनल घ्या आणि इकडे आता हे V1 आणि V2, इकडचा V1 आणि हा V2. ओके. आता पुन्हा उरलेले 2 टर्मिनल बघा. हे झाले तुमचे W1 आणि W2. तर अशा प्रकारे तुम्ही इंडक्शन मोटरचे टर्मिनल जे आहे हे टेस्ट केलं. याच्यामध्ये लाईट लागतं म्हणजेच काय आहे की प्रत्येक वाइंडिंगला कंटिन्युटी आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अजून अशी टेस्टिंग घ्यायची आहे की बा दुसऱ्या वाइंडिंग एकमेकांशी शॉर्ट तर नाही झालेल्या ना, त्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी लावून बघा. म्हणजे